आज आहे छत्रपती संभाजी महाराज शिवप्रतिष्ठान दिन. हे दिसलेलं तुम्हाला ते गवन टेमचा सपोर्ट करण माली कसले एकामेकाने कांद्यावर घेतात बाई. मित्रांनो, वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची ज्योती तर बांधले चाललेत बघा ही मित्रांनो. अध्यक्ष तथा हुतात्मा हिराजी पाटील कॉलेजच्या प्राचार्य आदरणीय मनीषा बैकरजी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. टॉप वरती जातो त्या करण माली एकदम कट वरती बसलं सगळी जेसीबी मध्ये बसल्यात तोल्ला. तो हे फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. फ्रेंड्स, आज है छत्रपति संभाजी महाराज शिव प्रतिष्ठान दिन, यानी उनका अभिषेक किया था इस दिन को, छत्रपति संभाजी महाराज जी का. और आज मैं जा रहा हूँ कॉलेज. देवती में करके सुबह उठ के जल्दी और मंदिर में जाके आया अभी फिलहाल. और आज जा रहा हूँ कॉलेज, क्योंकि आज कॉलेज की पिकनिक जा रही है उनके कॉलेज की तरफ से. ये किधर जा रही है? मस्जिद दगड़ जा रही है. पहली बार जा रहा हूँ मस्जिद दगड़ वगैरह, किधर ही गया नहीं किले पे, पहली बार जा रहा हूँ किले वगैरह उधर. दिखाऊंगा आपको, उसका ब्लॉग बना रहा हूँ मैं, आपको दिखाऊंगा पूरा. और ये ब्लॉग में सब्सक्राइब करें. दिखाऊंगा सिद्ध जगह का, मुझे ज्यादा कुछ मालूमत नहीं है तो भी दिखाऊंगा मैं आपको. ओके, और अभी फिलहाल के लिए नाश्ता कर दो और निकल दो क्योंकि टाइम हो चुका है. निकलता हूँ. ओके, नाश्ते में देखो तलेला भात, सुकट और रोटी. दोस्तों, अभी कॉलेज जाने के लिए रेडी हो चुका है. अभी कॉलेज जा रहा हूँ मैं, तो कॉलेज आहे. आता मी कॉलेजला आलोय आणि सगळी बाग इकडे. यांना तर ओळखत असेल तू, यांना ओळखत असेल. पालखी दिसलेली तुम्हाला ते गवन, तो पण देवन बसले. हे देवन त्याला होते लाजला, पोरगा लाजला. पोरगी एक टाईपची जी सगळी चाललेत मित्रांनो. टीमचा सपोर्टर करण वाली, टीमचा सपोर्टर करण वाली. गाईज मी आता घरी झालं, आता वाजलं 10, नेक्स्ट होती 8:30 वाजले. नाही दिसत जास्त नाही. सगळे चाललेत मित्रांनो, आता निघले सगळे रेडी आले तिकडे झाला. हा बघा पुष्कर, त्या निशान गाडगे जायला रेडी आले सगळी सिद्धगडला. सगळी बसली बसमध्ये. ऍक्सिडेंट झाला आणि इकडे बँडेज लावतो. जो ऍक्सिडेंट मध्ये बँडेज, लय मोठा ऍक्सिडेंट झाला. दाखव कसा ऍक्सिडेंट झालाय. लय मोठा ऍक्सिडेंट झालाय. आता आम्ही रिकव्हर करतो ते. वन मॅन शो. मित्रांनो, तुम्हाला म्हशीचे तर नीट बघायला नाही भेटली ना, बघून घ्या. आता इथं पालणे विणे सगळे काढायला घेतले सगळे. आता पालणे चालले त्यांच्या घरी. ते काय पुढच्या वर्षी नीट दाखवली मी नीट सगळे. इकडे बघा समोर बघा सिद्धगड. इकडे जायच्या काय दाखवली जंगल आहे, कोणता काय वाटते. सगळे प्राणी विणी तिथं प्राणी विणी बघायला भेटतात. सगळे माहिती तिकडे जाणार पहिला सिद्धगड आहे. बघू काय एक्सपिरियन्स मध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता मी लोकेशन वरती पोहोचलो आणि इथं हुतात्माबाई हिराजी पाटील कोतवाल आणि त्यांचे समाज मंदिर आहे तिकडे थांबलो. आता तिकडे थोडा वेळ थांबू आणि जाऊ सिद्धगडवरती. ते पण त्यांनी हातात का नाही काय माहिती. दाखवू तुम्हाला सगळं ब्लॉग, राहा तुम्हाला सगळं माहिती. तुम्हाला काय एवढं माहिती नाही, पहिल्यांदा आलो आणि पहिल्यांदा बघतो मी सगळं दाखवतो तुम्हाला. सगळे चाललेतले पुढे गेले बा. मी पण चाललो मित्रांनो. आता मी चाललोय सिद्धगडवरती. आता गड चढतोय आम्ही. तुम्हाला दाखवतो. आता माझ्यासोबत ते प्रणव देशमुख इंस्टाग्रामचा टॉपचा रील स्टार आहे भाई. रोजचे रील आहेत, फॉलोअर्स पण रोजचे वाढतात. आता चाललो, दाखवतो तुम्हाला पुढची माहिती सगळी देतो. पुढे पण चाललेत, पुढे दाखवतो. चला पुढे पोरं चालले क्वांटिटी आहे मित्रांनो. आता मी चालतोय आणि हा पूर्ण बिबट्यांचा एरिया आहे. आता मी यांना काय प्रश्न विचारतो. मित्रांनो, माझे मित्र सगळी माझी, आणि तुमच्या समोर जर बिबट्या आले तर तुम्ही काय करतील? काय नाही, आम्ही थोडस बघू आणि बोलू. कसला बोलतोय बघा. आज याला तुम्ही ओळखा असेल, कारण की गॅदरिंग मध्ये हा शिवाजी महाराज बनला, तो त्यांच्याच एरियामध्ये आलाय. कसलं एकामेकाने कांद्यावर घेतात बाई. टिकल का मरल काय सांगू शकत नाही. मित्रांनो, व्ह्यू बघा इकडनं कसलाय.
समोर दिसा एक नंबर आहे, पण फोन क्वालिटी चांगली नाही म्हणून. मित्रांनो, वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांची ज्योत तिथं बांधले सिद्धगडवरती थांबलो होतो आम्ही. अख्खी मंडळी इथं आहे, अजून याची मंडळी दिसत नाही तिथे बघा तिकडं. मित्रांनो, ज्योतच्या जर आम्ही सगळी साफसफाई करू, सलामी वगैरे देऊ, मग घरी जाऊ. व्ह्यू बघितला मित्रांनो, टॉपची व्ह्यू, डोंगर दाखवतो तुम्हाला सगळं. चला आता आम्ही इथं चढतो, दाखवतो तुम्हाला व्ह्यू कसा दिसतो. मित्रांनो, आता मी इथं चढलोय, दाखवतो तुम्हाला पूर्ण. सगळी चालली ती बघा बाई, पुढे चाललेत मला सोडून. लय काही यांना लय काही आहे चाललेत बघा ही मित्रांनो. सर आवाज जातात म्हणून आम्ही चाललो खाली. आम्ही वरती जाणार होतो, आम्ही ट्रॅकिंग करणार होतो. गाईस बिना चपलीचं आलं पाहू शकता. कारण त्याच्या बघ आपला महाराज आहे, त्याच्यासाठी काय आहे ना साईराज आहे, त्याच्या मागं आपला सुखदेव आहे. पाणी बघितलं रोहित शिंदे रोहित शिंदे रोहित तिथं आम्ही जाऊन आलो. थांबणार मित्रांनो, हे बघा इथे किती वरती चढले दोघं. परत जाते होते खालती. आहोत त्याबद्दल आपल्या संस्थेच्या अध्यक्ष तथा हुतात्मा हिराजी पाटील कॉलेजच्या प्राचार्य आदरणीय मनीषा बैकरजी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, तथा या पवित्र स्थळाबद्दल थोडीशी माहिती जी आहे ती माहिती सुद्धा आपण विद्यार्थ्यांना करावी अशी मी त्यांना विनंती करतो. छान सर. बघा, आपण इथे मजा करायसाठी आलेलो नाही किंवा पिकनिक म्हणता येईल, पण खऱ्या अर्थाने इथे का आलो, या जागेचं काय महत्व आहे, यांच्यावर जी पुस्तकं लिहिली गेली, आपल्या कॉलेजचं जे नाव ठेवलं गेलं, त्यांना तिथून आपण एंट्रीला आलो. ते असं उंचवटा बांधलाय बघा मनोरा, तिथून स्टॅटफोर्ड आणि RA हॉल यांना स्पेशल लंडनहून बोलवलं गेलं होतं भारतात. म्हणजे आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं माहितीये. ब्रिटिश कुठले? इंग्लंड, आत्ताचं इंग्लंड. आणि आपलं सौभाग्य असं की इंग्लंडचा जो पंतप्रधान आहे तो मूळ वंशाचा भारतीय आहे. म्हणजे बघा, आपण त्यांच्यावर आपल्या देशातला माणूस जाऊन तिथे PM आहे. म्हणजे आपले जे पंतप्रधान आहेत तशा प्रकारचा तो तिथं होलेंसोले, तो भारतीय वंशाचा आहे. सांगायचं काय तर ब्रिटिश म्हणजे जे हे युरोपियनच्या कंट्रीज आहेत, त्या युरोपियन कंट्रीचं संपूर्ण देशावर म्हणजे 75% देशांवर जगातल्या त्यांचं राज्य होतं. आणि असे बलाढ्य ब्रिटिश भारतात होते. त्यांनी 150 नाही 200 पेक्षा जास्त वर्ष राज्य केलं. फक्त त्यांचा इतिहास 150 वर्षाचा लिहिला गेला. त्यावेळेस आपल्या हातात लेखणी नव्हतीच, आपण शिक्षितही नव्हतो, त्यामुळे आपल्याला बराचसा इतिहास माहिती नव्हता. आणि हे 2 वीर जे इथे त्यांना मारलं गेलं. एवढा म्हणजे जगातले नेमबाज स्टॅनफोर्ड आणि RA हॉल त्यांना बोलवलं होतं ब्रिटिश सरकारने खास या आझाद दस्त्यातील ह्या दोघांना पकडण्यासाठी. कारण का तर त्यांनी सळोकीपळ करून सोडलं होतं ब्रिटिश सरकारला. जे आपली टाटा कंपनी आहे माहिती आहे आपल्याकडे, टाटा कंपनी, तिथून पुढे जे रेल्वेचे ज्या तारा दिसतात आपल्याला, आहेत का इलेक्ट्रिक नाही पोचलं वाटतं ना अजून, त्या सगळ्या तारांवर रेल्वे चालायची. आणि रेल्वेचं जे ऑर्डनन्स फॅक्टरी आहे बघा, तिथंपर्यंत तिथे त्यांचा मेन स्पॉट होता की तिथून जो दारुगोळा बाहेर निघायचा, तो दारुगोळा पोचवायचं काम त्या ट्रेनने व्हायचं. आणि मग ही ट्रेन कुठेतरी थांबली पाहिजे. आणि म्हणून या आझाद दस्त्यातील लोकांनी एकत्र आले. आणि त्याच्यात बघा, आदिवासी होते, ठाकूर समाजाचे होते, सर्व प्रकारच्या जाती धर्माचे होते. म्हणजे शिवाजी महाराजांनी जसं 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केलं होतं, तसं या दस्त्यात ज्याला वाटलं की नाही हे इंग्रज गेल्याशिवाय आपल्याला सुख शांती काय मिळणार नाही, आणि ज्याला जे वाटलं ते सामील झाले. मग त्यात कोणी असं शिकलेलं आहे किंवा नाही असं काहीच नाही आहे. अगदी आदिवासी कातकरी समाजाचे भरपूर लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि एक त्यांच्या संघटनेमध्ये मद्रासी व्यक्ती पण आहे. तर या सगळ्यांनी एकत्र येऊन ते अशा प्रकारच्या जंगलांमध्ये राहायचे की जिथे इंग्रज पोहोचणार नाही. आता मला सांगा, इंग्रजांना इथे काय माहिती असतं? आपण इथून इंग्लंडला गेलो, इंग्लंडमधलं आपल्याला काय माहिती आहे? फक्त मेन त्यांची राज्य माहिती होतील आणि जिल्हे किंवा त्यांच्यातले काय स्पॉट असतील ते. एवढा आतमध्ये स्पॉट त्यांना माहिती होणं म्हणजे आपलंच कोणीतरी फितूर झालं होतं. आपल्याच लोकांनी त्यांना, जे भगत मास्तर त्याच्यामध्ये होते, इथे 3 आठवड्याचा मुक्काम त्यांना हलवायचा होता. कारण की तांदूळ जे खाण्याचे जे पदार्थ होते ते सगळं संपलं होतं. आणि
ते 2 आठवड्यापर्यंतच एका ठिकाणी थांबायचे, कारण लगेच तोपर्यंत इंग्रजांना खबर लागायची तर कोण आपला हा जो माल जातोय तिथपर्यंत कोण थांबवतोय. तर ह्यांनी त्यांना सळोकीपळ करून सोडलं होतं आझाद रस्त्यातल्या लोकांनी. त्यावेळेस भगत मास्तर जे होते मानिवलीचे, आता तिथे स्मारक आहे आणि गव्हर्नमेंटचा कार्यक्रम तिथे होतो, तहसीलदार प्रांत हे सगळे तिथे असतात 2 जानेवारीला. आणि ते त्या ज्या गावातले होते त्यांच्या गावातले भगत मास्तर होते, त्यांनी चिठ्ठी लिहिली. ते हेडमास्तर होते त्यावेळेस. 43 शाळांची स्थापना केली होती भाई कोतवालांनी. तर ते मुख्याध्यापक त्यांनी पत्र लिहिलं आणि त्यांची जी साईन होती भाई कोतवालांची ती सही ओळखली गेली. आणि जे दूधवाले होते ते बोरवाडी बघितलं ना आपण, बोरवाडी, तिथून ते दूध पोचवायचे, त्याच्यापैकी एकानं फितूरून त्यांची बातमी दिली होती. जे आपला कोण होता भाई कोतवाल झालेला, ओमकार होता, त्याची ती भूमिका केली होती. तर ती चिठ्ठी त्यांच्या हातात पडली, त्यांनी ती ओळखली आणि सही पण ओळखली. तेव्हा त्यांना डन झालं की ही आझाद असलेली लोक इथेच आहेत, म्हणजे आपलंच कोणीतरी त्यांना फितूर झाले. जे दूधवाले घेऊन यायचे त्यांच्यापैकी एक घाटवळ म्हणून, त्यांना पाहिजे तेवढी जागा, म्हणजे नजर जाईल तेवढी. कारण त्यावेळेस बघा तुम्ही आजही तुमच्या जमिनीचे कागदपत्र काढा, कित्येक जणांची नावं नाहीये, त्याचं नाही त्याचं नाव आहे. इंग्रजांनी सांगितलं जेवढी पाहिजे तेवढी तुम्हाला जागा जमीन घ्या. त्यांचा पत्ता दिला आणि इंग्रज बघा तिथं पोचले. हे संपूर्ण वेढा दिला होता त्यांनी आधी, म्हणजे कुठल्या देशातून, लंडनहून त्यांना स्पेशल मागवले नेमबाज. त्यांची संपूर्ण फौज आजूबाजूला उभी होती आणि नेमके सकाळी 6:10 म्हणजे रात्रभर त्यांचा पहारा चालू होता की जेव्हा ते इथे तोंड धुवायला आले. हे असं नव्हतं आपण जे बसलोय ना, हे सगळं काहीच नव्हतं. असं छोटंसं इथून येण्यासाठी रस्ता होता आणि हे जे आपल्याला वरती दिसतंय ना, तर डोंगरकडा तशाच प्रकारचं इथे पण होतं. अगदी खाली पण तसंच आहे बघा. हे फक्त का तर इथे त्यांना तोंड धुवायला आले आणि पहिली गोळी हिराजी पाटलांना लागली आणि दुसरी भाई कोतवालांना लागली. त्याच्यानंतर देसाई होते, बाकीचे सगळे लोक जवळ आले, पण ते म्हणतात नाही नाही, तुम्ही तुमचा जीव वाचवा, पळून जा. आता आम्ही तर जगणार नाहीच आहोत, पण तुम्ही निघून जा. ह्या सगळ्या कडेकपारीमध्ये ते होते बघा. हे प्रत्यक्ष सगळ्यांना माहिती बसलं. जे आज लोकांना त्याचं काहीच पडलेलं नाही बघा तुम्ही. तर किमान आपल्या कॉलेजमध्ये जी तुम्ही मुलं जी बाहेर पडाल, तुम्ही इतरांना सांगाल की असे आपले वीर होते. म्हणजे बघा एक ते पण आपल्यासारखे खेडेगावात, आता सगळे आपण गावातलेच आहेत ना, गावातलेच होते ना, पण त्यांनी एवढ्या मोठ्या आपल्या संपूर्ण भारतात किती जिल्हे, महाराष्ट्रात किती राज्य आहेत, एवढी सगळी राज्य, त्याच्यामध्ये जिल्हे, त्याच्यामध्ये तालुके आणि तालुक्यांमधल्या छोट्याशा गावामधून ही लोक एकत्र आली. त्यांनी एवढ्या मोठ्या ब्रिटिश सरकारला शह दिला. म्हणजे प्रत्येकामध्ये ती क्रिएटिव्हिटी आहे की मी काहीतरी करेन. तर आता देशामध्ये आपल्याला लढाई वगैरे यायची गरज नाही, तलवारीची गरज आहे का? आता फक्त आपण आपल्या स्वतःसाठी आपलं स्वतःचं नाव, आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं, गावाचं, राज्याचं, देशाचं, हे तुम्ही नाव कमवायचं आहे. कारण जसं आपण काय म्हणायचं आहे की आमचे भूमिपुत्र आहेत, आम्ही त्याच तालुक्यातले आहेत, बरोबर ना, आपण सगळे त्याच तालुक्यातले आहेत. तर आपल्यामध्ये पण ती शूरवीरता असली पाहिजे आणि म्हणून आपण त्यांचं नेहमी स्मरण ठेवायचं आहे. असं नाही की 24 तास त्यांचा अभ्यास करायचा आहे असं मी कधीच म्हणणार नाही, पण त्यांनी अख्ख्या जगाला दाखवून दिलं की एवढ्या बलाढ्य इंग्रजांना आपल्या भारतात येऊन, अशा खेडेगावात येऊन या 2 वीरांसाठी किंवा या आझाद रस्त्यातल्या लोकांसाठी त्यांना पकडायला इतक्या लांब यावं लागलं. मग आपणही त्यांच्यासारखं देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग देशासाठी करायला तर पहिलं आपण स्वतःसाठी केलं पाहिजे, बरोबर आहे. आपण स्वतः पहिलं स्टँड झालं पाहिजे. त्याच्यामुळे आपण जे काय आहोत ते या भारतभूमी किंवा भारतात, या स्वतंत्र भारतात आपण राहतोय. आपल्याला सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे बघा. आपण बिंदास चालू शकतो, फिरू शकतो, सगळं करू शकतो, भाषण देऊ शकतो. आता बघा इन्स्टा, फेसबुक, त्याच्यावर पण तुम्ही वेगळं काही पोस्ट केली तर लगेच तुम्हाला त्याच्यावर कारवाई होईल. तर मुलांनी तेवढं सांभाळून. आपल्या कॉलेजचा एक विद्यार्थी आहे, त्याचं मी नाव सांगणार नाही, ते मागे जय श्रीरामबद्दल काहीतरी झालं होतं आणि तो आपल्या कॉलेजचा नसावा असं मला वाटत होतं, पण तो निघाला. 1 वर्ष फुकट गेलं. असं कोणत्याही प्रकारची पोस्ट करताना, सगळं काही करताना विचार करायचा आहे. आणि इथे येण्यामागचा उद्देश काय, तर असल्या जंगलात राहून, म्हणजे त्यांनी कधी घराचा विचार केला का? माझं घर, माझं कुटुंब, त्यातल्या कोणाचं जे सहकारी होते ते वाचले गेले, त्यांच्यावर खटले चालले. सगळं खरं, इमॅजिनेशन काहीच नाही आहे. आता आम्ही येताना बघितलं, जे आपल्याला गाडीला एवढा वेळ झाला, नेरळमध्ये एवढं ट्रॅफिक का, तर पालखी, एकविरा आईची पालखी, पालखीला किती सारी मुलं. हे जर आपण 2 जानेवारीला बोलवलं तर कोणी येईल का रे? किती फरक आहे बघा. हां, देव नक्कीच मानला पाहिजे, श्रद्धा नक्की असावी, पण अंधश्रद्धेकडे नसावी.
यांनी रिअलमध्ये आपलं पूर्ण लाईफ देशासाठी टाईप दिलं रे. तर हिराजी पाटलांचं तर काहीच नाही. त्यांची जवळ 47 एकर जागा होती. बाप आणि मुलगा एकाच लढ्यात गेले, काहीच शिल्लक नाही. भाई कोतवालांची पत्नी होती 2012 पर्यंत, ज्यांनी इतिहास सगळा शोधून काढला, पुस्तकं लिहिली, ते कोळंबे साहेब, त्यांच्या घरी त्या राहिल्या होत्या. आणि नंतर असाच विचार करत असताना म्हणजे त्यांना सगळं माहिती आहे आणि त्यांनी प्रत्येकाच्या मुलाखती घेतल्यात. आणि यांचे दाखले जिल्हा परिषद शाळांमध्ये त्यांना केवढा त्रास झालाय. मला त्यांनी सांगितलं की शाळेत गेलो की शिक्षक म्हणायचे आज मला सुट्टी आहे, आज शिक्षक आलेच नाही, मध्ये दप्तरवरती आहे. दप्तर म्हणजे ते सगळं जुने आता तुम्ही आजोबा पंजोबांचं जर रेकॉर्ड काढायला गेलं तर बघा तुम्हाला किती त्रास होतो. तसं त्यांनी ह्या सगळ्यांचं रेकॉर्ड काढलं. त्यांची खऱ्या अर्थाने 2 मुलं होती का, त्यांच्या एका मुलाचं नाव भारत आणि दुसऱ्या मुलीचं नाव माझ्या लक्षात नाही, पण त्यांची पण जन्मतारखा अभिनव शाळेतून काढल्या. म्हणजे सगळ्याचे दाखले त्यांनी ओरिजिनल दिलेले आहेत. तर ही लोक होती अशी आणि त्यांनी करून दाखवलं. तर आपल्याला याच्यातून काय घ्यायचंय की आम्ही पण आपल्या कॉलेजचे विद्यार्थी आहोत. आम्ही पुढे जाऊन नक्कीच वेगळ्या मार्गाला तर माझी मुलं नक्कीच कोणी जाऊ नये. सगळ्यांनी सत्कर्म करून म्हणजे जेवढं तुम्हाला शिकायचंय, ज्या फील्डमध्ये जायचंय त्या फील्डमध्ये जा. पण आपले जे शिक्षक असतील, आपले पालक, त्यांना सगळ्यांना आदरपूर्वक आपण आदर द्यायचा आहे. त्यामुळे तुमच्या नंतरची पिढी असेल ती तशी. आणि स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक यांना आपण कधीही विसरायचं नाही. कारण त्यांनी ते सोळावर गेले म्हणून आज आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळालं. त्यांना भाऊसाहेब राऊत जे कशेळेचे कॉलेज आहे, भाऊसाहेब राऊतांनी भाई कोतवालांना स्वतः शिकवलंय. सगळा खर्च त्यांनी केला आणि ते इतके श्रीमंत होते त्यावेळेस. 1977ला रायगडमध्ये दुष्काळ पडलेला. संपूर्ण रायगड जिल्ह्याला जेवढा पुरेल इतका तांदूळ त्यांनी दिला होता भाऊसाहेब राऊतांनी. आणि त्यांनीच यांना भाई कोतवालांना नेऊन LLBचं शिक्षण दिलं मुंबईला. हे सगळं रियालिटी आहे. हे खरं आपण एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि म्हणून ते LLB झाले आणि त्यांच्याकडे खूप पैसा, आज पण त्यांनी खूप पैसा कमवला असता आणि काहीतरी म्हणजे राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती काहीतरी होऊन ते हे झाले असते. पण त्यांनी नाही, त्यांना थांबायचंच नव्हतं. किती वर्षांनी स्वातंत्र्य मिळालं? 1943चं हे झालं. त्याच्यानंतर 4च वर्षांनी स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळणार होते पण त्यांना असं आपण कसं अंगात एखाद्या भूत शिरलंय तशा प्रकारे त्यांच्या अंगात ते भिनलं होतं की नाही आपल्याला यांच्या विरोधात हे गेलेच पाहिजेत. कारण शेतकऱ्यांच्या सगळ्या जमिनी त्यांनी घेतल्या होत्या. आज सावकारांकडे अरे आपण तुम्ही तुमचे आजोबा पंजोबा त्यांना तुम्ही जर विचारलं तर माहिती असेल इतिहास. थोडा आवाज जरी झाला ना या नेरळमध्ये ते गुल्लू शेठ वगैरे ना त्यांनी म्हणजे बैलगाडी जाताना जो आवाज होतो ना तो आवाज झाला तर चापकाने मारत होते. म्हणजे अशी सावकारशाही होती आणि त्यांच्या विरोधात या लोकांनी काम केलं. त्यांनी हे सगळं ओळखलं होतं की हे बलाढ्य ज्यांच्याकडे पैसा आहे ते नक्कीच या गरीब जनतेला खूप छळतील आणि छळतायत. हा जनतेचं शोषण बघून त्यांनी याच्यात उडी मारली की जेणेकरून हे जे सगळं करतायत ते इंग्रज आहेत ते आधी गेले पाहिजेत आणि नंतर बाकीचे. आता भाई कोतवालांनी LLB जी वापरली ना ती कशासाठी? शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या जमिनी परत देण्यासाठी. आपल्या इथे वंजारवाडी आहे बघा, वंजारवाडीचं कोण आहे का? वंजारवाडीला त्यांच्या मीटिंग झाल्या होत्या, शेतकऱ्यांच्या सभा झाल्या होत्या की म्हणजे एकूण उत्पन्न जर 100 रुपये येईल ना तर यांना 90 रुपये द्यायचे का? तर शेतकऱ्या म्हणून, आणि 10 रुपये फक्त शेतकरी ठेवणार. असला सगळा प्रकार होता. ह्या जाचाला कंटाळून त्यांनी या सगळ्या लोकांना एकत्र केलं आणि यांच्या विरोधात ही चळवळ उभारली. आणि अशा जंगलामध्ये येऊन त्यांना राहावं लागलं आणि खायला काहीच नव्हतं. त्यामुळे त्यांनी ती चिठ्ठी लिहिली की आता उद्या आपण इथून जाणार आहोत. आणि ती चिठ्ठी नकळत दुसऱ्याच एका व्यक्तीला सापडली आणि ती तिथपर्यंत पोहोचली. कारण इनाम लावला होता ना त्यांच्यावर पकडण्यासाठी. अण्णा घाटवळ इनाम लावला होता आणि ते काय 4-2 पैसे मिळाले. आपल्या भारताला ती शापच आहे रे फितुरी होण्याचा. संभाजी महाराजांचा माहिती आहे इतिहास आपल्याला. संभाजी महाराजांना पकडून देणारे आपणच. आज संभाजी महाराज अजून 10 वर्ष जरी जगले असते तरी मुंबई जे आता चालू आहे ना सगळं गुजरातकडे नेता येते अजिबात कोणाची हिंमत नसती झाली. संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांबद्दल तर अख्ख्या जगात असं म्हणतात की असा एक व्यक्ती आमच्याकडे जन्माला आला असता तर अख्ख्या जगावर राज्य केलं असतं. असे वीर आपल्याकडे होऊन गेले. म्हणून आपल्याकडे कोणी असं बोट दाखवलं नाही पाहिजे किंवा कोणी आपल्याला काही म्हटलं नाही पाहिजे. कारण आपण भारतीय आहोत, त्यात महाराष्ट्रातले आहोत. महाराष्ट्रात म्हणजे संतांची भूमी आणि त्यातल्या त्यात ह्या अशा सैनिक आपल्या भूमीत जन्माला आले. त्यामुळे त्यांचा वारसा आपल्याला आहे आणि आपण त्यांचेच भाऊबंद आहोत असं म्हणायचं. आणि कधीच जातीभेद आणि धर्मभेद पण कधी नाही करायचं. कोणीच तुमच्या जातवाला तुम्हाला नोकरी लावणार नाही किंवा काहीच तुम्हाला करणार नाही. पैशा पुढे आता तर कोणीच नाही. त्यामुळे जातीभेद कधीच करायचा नाही. बघा सगळ्यांना 2 डोळे 2 पाय 2 हात सगळ्यांना सेम आहे की नाही?
मग आपण सगळे एकसारखे आहोत, कधीच भेदभाव नाही करायचा, कारण तुम्ही नवीन पिढी आहे. तर आपण यांचा वारसा घेऊन पुढे जाणार आहोत. आपण एकमेकांमध्ये कोणत्याच प्रकारचा भेदभाव नाही करायचा आणि नेहमी सद्भावना सद्विचारानेच वागायचं. थोडा पण डोक्यात येऊ द्यायचा नाहीये. पोलिसांच्या मते प्रत्येक 5 व्यक्ती मागे एक गुन्हेगार तयार होतो, पण आपण तो आपल्यामध्ये येऊच द्यायचा नाही. आपण सगळे आपली प्रतिज्ञा काय म्हणतो बघा, सारे भाई बहीण आहे ना प्रत्येक याच्यामध्ये, बंधू आणि भगिनी. बघा स्वामी विवेकानंदांची आपण जयंती साजरी करतो. अख्ख्या जगात जी परिषद भरली होती त्याच्यामध्ये असा एकच व्यक्ती भारतीय असं म्हणाला की माझे बंधू आणि भगिनी. आणि तेव्हापासून प्रत्येक जण आपापल्या भाषेमध्ये आपापलं जेव्हा स्पीच द्यायला उभं राहतं तेव्हा बंधू आणि भगिनी म्हटलं जातं. असे आपले भारतातले वीर येते की, तर त्यांच्याचपैकी तुम्ही सगळे वीर आहात. आणि म्हणून आपल्या कॉलेजमध्ये बघा सर असतील, मॅडम असतील, कधीच तुम्हाला असं क्रूरतेने तर नक्कीच कोणी बोलणार नाही. जर चुकीचं असेल तरच मॅडम आणि सर ओरडतील. आणि ते तुमचं वयच तसं आहे, कारण याच वयात तर चुक्या करणार आहेत, याच वयात सगळं होणार आहे, याच वयात तुम्ही तुमचं करिअर करणार आहेत 16व्या वर्षात. याच वयात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते, प्रेमाची भावना, आपण सायकोलॉजी जर वाचलं तर प्रेम भावना याच वयामध्ये वाढते. पण थोडं पण आपल्याकडून चुकीचं पाऊल जाता कामा नये. तो आपण सैराट पिक्चर आपण सगळ्यांनी बघितला असेल, शेवट काय होतो. म्हणून प्रत्येक गोष्ट करताना त्याच्या परिणामांचा विचार करायचा. आता बघा ह्यांनी केलं, त्यांना माहिती नव्हती आमची जयंती पुण्यतिथी काही साजरी होईल. निस्वार्थपणे त्यांनी काम केलं. त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. तुम्हाला जे योग्य वाटणार आहे तेच तुम्ही करणार आहे. म्हणून आपल्या सत्सद विवेकबुद्धीचा नक्की आपण वापर करायचा. कितीही मनात विचार वाईट येऊ द्या, लगेच आपण आपल्या चांगल्या विचारांकडे वळायचं. मित्रांनो आम्ही इथपर्यंत झालो, आता इथपर्यंत बोललो, आता डायरेक्ट वरती टॉपवरती जातो. तर करण माली टीम लीडर आहे भाई, टीम लीडर गाईड करतो लागला कडनं आम्ही इथपर्यंत आलो वरती डायरेक्ट. त्या मित्रांनो सगळे चाललेत वरती, मी पण जातो, दाखवतो तुम्हाला. चला आता आम्ही इकडे पोहोचलोय, वरती पोहोचलो, टॉपवरती आहे, तुम्हाला दाखवतो काल वरती सगळे आलेत. बघ किती वरती आलो आम्ही, व्ह्यू बघा वरनं खालती बघा, लग्न खालती एकदम कट वरती बसलं सगळे. करण दादा घाबरतोय, चालतोय तरी. करण काय बोलतो बोल. बोललं कधी चालायची नाही छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. अरे व्हिडिओ काढा नाही आम्ही चढणार होतो पण परमिशन नाही दिली टीचरांनी म्हणून चढलो नाही. तरी व्ह्यू बघा खाल्लं कसलं टॉपचा व्ह्यू आहे. बोल त्यात काहीतरी बोल. ए चालून व्हिडिओ काढ ना. हे विराज काढतो. कुठे विराज? हे विराज काढ. विराज छत्रपती शिवाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज के जय. व्ह्यू व्हायला नाही इथं पहिल्यांदा आलोय पण मला आवडलं. मित्रांनो आता आम्ही एवढं उंचवरती गेलो आणि तिकडनं वाटलं पण नाही एवढं वरती उंच जाऊ, पण गेलो पहिल्यांदाच. कारण माझं पहिल्यांदाच होता, गेलो डायरेक्ट टॉपवरती. पण अजून टॉपवरती यायचं पण परमिशन नाही भेटली म्हणून गेलो नाही एवढं टॉपवरती. थोडाच गेलो आम्ही. अर्धा गाडी सहर केला पण अर्ध्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला परमिशन भेटली नाही, त्यामुळे आम्ही परत खालती उतरलो. सो आम्हाला जो गड ट्रॅकिंग करताना जी मजा आली ना ती नाद होती. उतरताना जी फाटली ना ती पण नाद होती. नाद ती जास्त नव्हती पण होती. लय मजा आली पहिल्यांदाच, पण मजा लय आली. आज जंगल बघा ना तुम्ही, जंगल पाहू शकता. हा जंगल दाखवतो मला. जंगल बघा कसला आहे. बिबट्यांचा धोका इकडे, बिबट्यांचा धोका कसला. बिबट्या येतात जंगली प्राण्यांचा धोका आहे. तर तुम्ही परत कधी इथे याल ना तर सेफ्टीने या पूर्ण. झालं आता सगळी गेली पुढं. आता 12वी आणि मी एकटा 11वीचा यांच्यात आहे. 12वी सोबत मी एकटाच झालो आता. गाईज यांना चालाचा कंटाळा आलाय तर बघा कशी जेसीबी मध्ये बसल्यात. तोलला बाडा बिडा काय नाही फुकट. त्यांना एक शब्द बोलले फक्त, काका आम्हाला घ्या. ते फक्त मुलींचे शब्द भेटलेत त्यांना चान्स.
बायल्या चांगल्या मुली कशा जेसीबीच्या जेसीबीचा पावडा मध्ये आणि टाक आतमध्ये. आता आम्ही मस्त किल्ल्या बिल्ल्या फिरून आलो. आता चाललो आम्ही मस्त प्राणी बघायला. तुम्हाला दाखवतो. पण हे बघा मसलं तो सिद्धगड. आता आम्ही इथला उडी टाकायचा प्लॅन नाहीये. उडी टाकायचा प्लॅन आहे आता सुखदोचा. फ्रेंड्स अभी मैं जाके आ चुका हूँ और घर पे आके नहाया, फ्रेश होया और दिया बत्ती करके अभी ब्लॉग बना रहा हूँ. अभी आपको कैसा लगा आज का ब्लॉग मुझे कमेंट बॉक्स में बताना जरूर. सिद्धगढ़ में ऊपर तो जाने नहीं मिला किले पे क्योंकि किचन में नहीं गए, परमिशन भी मिलने जाना. तो जिधर तक उधर तक दिखा मैंने आपको और वापस जाके तक ऊपर तक जाएगा, टॉप तक दिखा हुआ था बुक के. और अभी फर्स्ट टाइम था मेरा, उसका एक्सपीरियंस वीडियो बनाऊंगा मैं क्या क्या समझ रहा सब बताऊंगा उसके. और ये क्या बोल रहे थे, ये जिधर तक लेके गए थे ना उधर भाई कोतवाल और हिराजी कोतवाल को गोली मारी थी, उधर तक लेके गई थी. तो उधर तक लेके गई थी, उधर साफ सफाई की, सलामी दी, उनके बारे में जानकारी ली. सब मैडम ने जानकारी दी प्रिंसिपल में, वो सब दिखाया आपको. और अभी कैसा लगा कमेंट बॉक्स में बताना जरूर और कैसी मिली भी बताना जरूर. ओके, और फिलहाल के लिए मैं अभी इस ब्लॉग को एंड करता हूँ. पसंद तो लाइक करना, शेयर करना, चैनल को सब्सक्राइब करना बिल्कुल ही भूलना. तो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. थैंक्स फॉर वॉचिंग.